नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीटचं प्रिपरेशन मराठी माध्यमातून करणार आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे यम फेजमधील प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज मध्ये काय काय होतं हे आपण आज पाहणार आहोत. या अगोदर आपण सेल सायकल पाहिलेली आहे. त्यामध्ये इंटरफेज काय असतं, यम फेज काय असतं, त्यामध्ये इंटरफेजमधील गॅप 1 फेज, सिंथेसिस, गॅप 2 हे सगळं सविस्तर आपण पाहिलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर अगोदर ते लेक्चर करा आणि त्यानंतर हे यम फेज पाहण्यासाठी इथे या. ठीक आहे, तर यम फेजला आपण आता सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे इंटरफेजमध्ये काय होतं. मी थोडं ओव्हरऑल आपण थोडं रिकॉल करण्याचा प्रयत्न करूया. सेल सायकलमध्ये काय होतं, सेल सायकलमध्ये 2 स्टेजेस असतात. त्यामध्ये एक तर असते इंटरफेज आणि दुसरी असते यम फेज. इंटरफेज काय आहे, प्रिपरेटरी फेज आहे. त्यामध्ये काय करतो, सेल स्वतःला तयार करतो सेल डिव्हिजनसाठी आणि ॲक्च्युअल डिव्हिजन कुठं होतं तर यम फेजमध्ये ॲक्च्युअल डिव्हिजन होतं. तर यम फेजमध्ये काय होतं तर दोन प्रोसेस इथे घडतात, 2 डिव्हिजन इथे होतं. एक तर न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि जिथे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं त्या डिव्हिजनला काय म्हणतात, कॅरिओकायनेसिस. आणि जेव्हा सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं तेव्हा त्याला काय म्हणतात तर सायटोकायनेसिस असं म्हणतात. आता यम फेज म्हणजे काय तर मायटोटिक फेज. मायटोटिक फेज म्हणजे काय, या फेजमध्ये इक्वेशनल डिव्हिजन होतं. म्हणजे एक जे सेल आहे त्यामध्ये जो क्रोमोझोम आहे तो इक्वली डिवाइड होतो. ठीक आहे, आणि 2 क्रोमॅटिड फॉर्म होतो. 2 क्रोमॅटिड काय करतात नंतर स्वतःमध्ये क्रोमोझोम बनतात. यम फेजला ड्रॅमॅटिक पिरियड असं इथं म्हणलं गेलेलं आहे. हे बघा, द मोस्ट ड्रॅमॅटिक पिरियड, कारण हे ॲक्च्युअलमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कारण इथेच जी मेन प्रोसेस आहे ती घडत असते. तर चला आपण प्रोफेज काय आहे, मेटाफेज काय आहे, ॲनाफेज आणि टिलोफेज काय आहे ते पाहूया. सगळ्यात सुरुवातीला आहे प्रोफेज. आता या फेजमध्ये काय होतं, प्रोफेजमध्ये काय होतं की जो सेल आलेला आहे, आता कुठून आला, प्रोफेजमध्ये कुठून एंटर झाला तर G2 फेजमधून एंटर झाला. इंटरफेजच्या G2 फेजमधून तो प्रोफेजमध्ये आला. G2 फेजमध्ये काय होतं, प्रोटीन सिंथेसिस होतं. यस फेजमध्ये काय होतं की डुप्लिकेशन ऑफ DNA होतं. तर या दोन्हीला फॉलो करतं हे प्रोफेज आणि त्याच्या मदतीने काय करतं की तर न्यू DNA मॉलिक्यूल फॉर्म होतं. ते इथे DNA मॉलिक्यूल डिस्टिंक्ट अजून झालेलं नसतं, ते काय अजूनही एकमेकात गुंतून असतं. आपल्याला माहिती आहे यस फेजमध्ये काय होतं तर सिंथेसिस होतं DNAचं. DNA सिंथेसिस झाल्यानंतर 2 DNA बनतात. एका DNAचे 2 DNA बनले, एका DNAचे 2 DNA बनले, पण ते DNA अजून गुंतूनच आहेत. हा एक DNA आहे, हा एक DNA आहे, पण हे अजून इथे गुंतून आहेत. या प्रोफेजमध्ये काय होतं तर हे सेपरेट होतात. हे दोन DNA आहेत ना, हे सेपरेट कुठे होतात, प्रोफेजमध्ये. द क्रोमोझोमल मटेरियल बिकम untangled during the process of chromatin condensation. The centrosome which had undergoes duplication during S phase of interphase. तर या फेजमध्ये हे जे 2 DNA आहे ते कंडेन्स्ड होतात आणि ते सेपरेट होतात. ठीक आहे, लेट प्रोफेज आणि अर्ली प्रोफेज असे 2 फेज आहेत प्रोफेजमध्ये. आणि जेव्हा लेट प्रोफेज असते तेव्हा हे जे DNA आहेत त्याला क्रोमॅटिड म्हणलं गेलेलं आहे. त्यानंतर या क्रोमोझोमला क्रोमॅटिड म्हणलं गेलेलं आहे आणि ही 2 जी क्रोमॅटिड आहेत ते काय होतात तर सेपरेट होताना दिसतात. आता मी तुम्हाला सांगते इथे काही टर्म आणि टेक्नॉलॉजी तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. त्यामध्ये आहे सेंट्रोझोम. सेंट्रोझोम या अगोदर तुम्ही ऐकलेलं आहे का? हो, ऐकलेलं आहे. सेंट्रोझोम कुठं असतो, सेलमध्ये असतो आणि सेलमध्ये हे काय काम करतो, सेल डिव्हिजनचं काम करतो. तर आता या सेंट्रोझोमचं काम आहे, या सेंट्रोझोमच्या मदतीने सेल डिवाइड होतो आणि ते सेल डिवाइड होतो तेव्हा जेव्हा क्रोमोझोम हे 2 क्रोमोझोम
एक दोन क्रोमोझोम आता अलाइन आहेत, पण ह्यांना सेपरेट व्हायचं असतं. जेव्हा ते सेपरेट होतात तेव्हा हे दोन क्रोमॅटिड फॉर्म करतात. इथे मी शो करते तुम्हाला. आता समजा हा एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम आहे आणि हे जोडून आहे समजा इथे. आता हे आपल्याला शार्प येत नाही आहे, तर हे क्रोमॅटिड आहेत. ही क्रोमॅटिड जिथे जोडून आहेत त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात सेंट्रोमियर म्हणतात. आपण या अगोदर पाहिलं होतं तर कायनेटोकोर असतं डिस्क शेप कायनेटोकोर, आणि जिथे हे क्रोमॅटिड एकमेकांना जोडून असतात त्याला काय म्हणतात, सेंट्रोमियर म्हणतात. सेंट्रोझोम वेगळा, सेंट्रोमियर वेगळा. ठीक आहे, ओके. तर सेंट्रोमियरनी हे दोन क्रोमॅटिड एकमेकांना जोडून असतात आणि इथे कायनेटोकोर फॉर्म होतं. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात आलं. इथे मी तुम्हाला या डायग्रामवरती घेऊन आलेले आहे. इथं अर्ली फेज दाखवलेला आहे प्रोफेजचा आणि लेट प्रोफेज दाखवलेला आहे. या प्रोफेजमध्ये ॲक्च्युअली काय होते की जे जेनेटिक मटेरियल आहे ते कंडेन्स्ड होतं. कंडेन्स म्हणजे काय होतं की ते असं आकुंचन पावतं, स्वतःमध्ये आकुंचन पावतं, कंडेन्स्ड होतं. आणि यामध्ये काय होतात की जे सेंट्रोझोम आहेत, सेंट्रोझोम कुठं आहेत, तर सेंट्रोझोम जे सेलमध्ये आहेत, न्यूक्लियसमध्ये आहेत, तर ते काय करतात, सेलमधील जो सेंट्रोझोम आहे तो सेल डिव्हिजन करण्याची प्रोसेस करतो. या प्रोफेजमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे, जे यामधील मटेरियल आहे क्रोमोझोमल मटेरियल, ते कंडेन्स्ड होतं आणि ते अपोजिट पोलला जाण्यासाठी रेडी होतं. कंडेन्स होतं अगोदर. आता हे सेल आहे तर हे की नाही यामधले हे कंडेन्स होतं, आकुंचन पावतं. यामध्ये सेंट्रोझोम आहे तो काय करतो की हे सेल डिव्हिजन करण्यासाठी मदत होतो. दोन क्रोमोझोममध्ये जे अटॅच आहे त्याला काय म्हणतात, सेंट्रोमियर. आणि या सेंट्रोमियर काय करतं की मायक्रोट्युब्युल्स बाहेर काढतं. त्याला एस्टर्स असं म्हणतात. आणि याने काय होतं की हे दोन्ही सेंट्रोमियर अलाइन होतात. इथे मी तुम्हाला या मेटाफेजमध्ये तुम्हाला प्रॉपरली दाखवते. हे जे आहेत ना, मेटाफेजमध्ये दाखवते, हे जे आहेत ना ते एस्टर्स आहेत जे की सेंट्रोमियरनी काढलेली आहेत, एस्टर्स आहेत. आणि हे जे रेड आहेत, हे लाईन्स आहेत, ते काय आहे, स्पिंडल फायबर्स आहे. इथे बघा, इथं ब्लू कलर एक आहे, म्हणजेच ग्रे कलर एक आहे आणि रेड कलर एक आहे. म्हणजेच एक मदर क्रोमोझोम आहे आणि त्यापासून एक क्रोमोझोम तयार झालेला आहे. इथे हा मोठा मदर सेल आहे, त्यापासून एक क्रोमोझोम तयार झाला. म्हणजे इथे डुप्लिकेशन ऑफ क्रोमोझोम झालेलं आहे, म्हणजेच मायटोसिस झालेलं आहे इथे आपण पाहतो. आणि हे जे तुम्हाला सर्क्युलर दिसत आहे यामध्ये हे आहेत कायनेटोकोर. आणि हे दोन जे क्रोमॅटिड एकमेकांना जोडून कशाने आहे, सेंट्रोमियरने जोडून आहेत. हे एस्टर्स आहे आणि जे रेड आहेत ते काय आहे, स्पिंडल फायबर्स आहे. तर चला, या प्रोफेजमध्ये सगळं जेनेटिक मटेरियल जे क्रोमोझोममध्ये आहे ते काय होतं, कंडेन्स्ड होतं. आता पाहूया मेटाफेजमध्ये काही नाही. मेटाफेजमध्ये काय होतं, जे आता हे सगळं झालेलं आहे ते काय होतं, अलाइन होतं ऑपोजिट पोलला. हे बघा, जसं इथे मेटाफेजमध्ये हे स्पिंडल फायबर्स अटॅच होतात क्रोमोझोमला. स्पिंडल फायबर्सने क्रोमोझोम असे हे बांधले गेलेले आहेत आणि हे इकडे या इक्वेटरला अलाइन होतात. हे आहे इक्वेटर, हे ऑपोजिट पोलला आणि हे अपोजिट पोलला. का, कारण आता हे सेपरेट होणार आहेत. त्यामुळे मेटाफेजमध्ये एक प्लॅटफॉर्म होते आणि यामध्ये काय होतं, स्पिंडल फायबर्सनी अटॅच होतात क्रोमोझोम कायनेटोकोरशी आणि ते असे लटकले जातात. क्रोमोझोम आर मूव्ह टू स्पिंडल इक्वेटर अँड गेट अलाइन अलॉंग मेटाफेज प्लेट. आणि हे असे अलाइन होतात. आता काय होणार आहे, याच्यानंतर काय होणार आहेत, हे इथून कट होणार आहे, म्हणजे सेपरेट होणार आहे ॲनाफेजमध्ये.
हे काय होणार आहे, सेपरेट होणार आहेत ॲनाफेजमध्ये. आपण आता इथं हे पण मेटाफेजच आहे का, कारण हे अलाइन झालेलं आहे ना. हे असे होते, हे असे होते. याला इक्वेटर प्लेट, मेटाफेज प्लेट ही आहे. यामध्ये हे आता हे प्रॉपर झाले ना सेपरेट, वेगवेगळे. हे आहे स्पिंडल फायबर, जे याच्यामध्ये असे अटॅच आहेत, आणि हे आहेत ॲस्टर्स आहेत. आणि हे बघा 2 सेपरेट झोन झालेले आहेत इथे. त्यानंतर ॲनाफेज बघूया. ॲनाफेजमध्ये काय होतं, तर हे बघा ॲनाफेजमध्ये इथे पाहू शकता. आपल्याला माहिती आहे आता सेपरेट होणार होते, तर इथे सेपरेट झाले. ॲनाफेजमध्ये काय होतात, जे 2 क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोमचे क्रोमॅटिड आहेत. क्रोमोझोमपासून क्रोमॅटिड बनतात. जे डॉटर क्रोमॅटिड असतात, क्रोमोझोमचे जेव्हा स्प्लिट होतं तेव्हा क्रोमॅटिड्स फॉर्म होतात. हे क्रोमॅटिड्स इथे फॉर्म झालेले आहेत. सेंट्रोमियर स्प्लिट अँड क्रोमॅटिड्स सेपरेट. सेंट्रोमियर कोणते होते, की जे 2 क्रोमोझोमच्या सेंटरमध्ये होते. कायनेटोकोर फॉर्म केलं होतं ना, हे काय झालं, इथे ब्रेक झालं आणि हा एक वेगळा झाला, हा एक वेगळा झाला. म्हणजे इथं सेंट्रोमियर वेगळं झालं, त्याचबरोबर हे क्रोमॅटिड पण वेगळं झालं. आणि हे क्रोमॅटिड काय झाले, अपोजिट पोलला मूव्ह झाले. हे इकडे गेले, हे इकडे गेले. आता टिलोफेजला काय होतं, की टिलोफेजमध्ये क्रोमोझोम क्लस्टर ॲट अ ऑपोजिट स्पिंडल पोल अँड देअर आयडेंटिटी इज लॉस्ट टू डिस्क्रीट एलिमेंट. आता हे काय होतात, अपोजिट पोलला गेले, अपोजिट पोलला गेले, हे हळूहळू नाहीसे होतात, दिसत नाहीत. हे असं फॉर्म होतं स्ट्रक्चर इथे, असं होतं. ठीक आहे, हळूहळू हे नाहीसे होतात. यामध्ये सगळे जे न्यूक्लियस, न्यूक्लियस जे आहे, त्यानंतर सेल ऑर्गॅनेल्स, हे सगळे इथे नाहीसे होऊन जातात. आणि न्यूक्लियर इन्व्हलप डेव्हलप्स अराउंड द क्रोमोझोम क्लस्टर ॲट ईच पोल फॉर्मिंग 2 डॉटर न्यूक्लिया. आणि इथे काय होतं, की हे जे मधलं क्रोमोझोमल मटेरियल आहे, क्रोमॅटिड आहे, यामध्ये याच्या भोवती एक न्यूक्लियर इन्व्हलप इथे तयार होते. न्यूक्लियर इन्व्हलप इथे तयार होते कारण हे आता न्यूक्लियर इन्व्हलप तयार होते क्रोमोझोम क्लस्टर भोवती. आणि आता इथे यामध्ये फॉर्म होतात न्यूक्लिओलस, गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, म्हणजे सगळे सेल ऑर्गॅनेल्स आता इथे पुन्हा फॉर्म होतात टिलोफेजमध्ये. प्रोफेजमध्ये सगळे जे सेल ऑर्गॅनेल होते ते हळूहळू नाहीसे झाले होते. आणि टिलोफेजमध्ये आता ते काय होत आहेत, ते पुन्हा रिफॉर्म होत आहेत. ठीक आहे, आता त्यानंतर आता हे झालं कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. आता होणार आहे सायटोकायनेसिस. आता हे होणार आहे सायटोप्लाझमचं डिव्हिजन. आपल्याला माहिती आहे ना, एम फेजमध्ये कॅरिओकायनेसिस होतं, न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि सायटोप्लाझमचं होतं. तर इथे सायटोप्लाझमचं आता डिव्हिजन होणार आहे. तर ॲनिमल सेलमध्ये हे सायटोप्लाझमचं डिव्हिजन कसं होतं, इथे जशी डायग्राम शो केलेली आहे, की हे जो आता तुम्हाला एक सेल दिसत आहे, तर हे हळूहळू काय होत आहे, हे मध्ये जात आहे, फरो फॉर्म करत आहे. फरो फॉर्म म्हणजे निमुळती होत आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये नंतर हे असे सेपरेट होतात. हा वेगळा होणार आणि हा वेगळा होणार. हे ॲक्च्युअलमध्ये ॲनिमलमध्ये असं होतं, की सायटोप्लाझम फरो फॉर्म करते आणि स्वतःला सेपरेट करते. पण प्लांट सेलमध्ये असं होत नाही. इथे काय होतं, की एक प्लेट निर्माण होते. इथे काय होते, या कंडिशनमध्ये इथे प्लेट निर्माण होते आणि हा सेल वेगळा होतो आणि हा सेल वेगळा होतो. ठीक आहे, हे प्लांटमध्ये होते. प्लांटमध्ये सेल प्लेट फॉर्म होते, सेल प्लेट फॉर्म होते. ॲनिमल सेलमध्ये काय होतं, तर सेल फरो फॉर्म होते. सेल फरो फॉर्म होते. ठीक आहे, आणि इथे बघा सेपरेट झाले आणि सेपरेट होऊन पुन्हा यामध्ये काय होतं, सगळे सेल ऑर्गॅनेल्स येतील, न्यूक्लियस येईल, त्यामध्ये क्रोमोझोम मटेरियल येईल. ठीक आहे, तुम्हाला इथे कळालं काय झालं काय नाही. ठीक आहे, तर इथे एक इम्पॉर्टंट MCQ बनणार आहे. तर तो MCQ कोणता बनणार आहे, इथे वाचा. In some organism, karyokinesis is not followed by cytokinesis. As a result, which multinucleate condition arises leading to formation of
सिन्सिटियम लिक्विड एंडोस्पर्म इन अ कोकोनट. हे बघा, प्रत्येक सेल जर नॉर्मली सेल डिव्हिजन होणार असेल तर अगोदर कॅरिओकायनेसिस होतं, म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, त्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. पण कधी कधी काय होतं की हे कॅरिओकायनेसिस होण्या अगोदरच सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. आणि काय होतं की मल्टीन्यूक्लिएट कंडिशन फॉर्म होते, अनेक न्यूक्लियसची कंडिशन फॉर्म होते आणि त्या कंडिशनला काय म्हणतात तर सिन्सिटियम. आता तुम्ही प्रोनाउन्सिएशन तुमच्यानुसार करा, पण हे सिन्सिटियम टर्म अतिशय महत्त्वाचे आहे, एक्झामला येऊ शकते. हे सिन्सिटियम टर्म काय आहे तर कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट विच मल्टीन्यूक्लिएट कंडिशन फॉर्म होते त्यामध्ये. आणि त्याचा एंडोस्पर्म हा लिक्विड असतो, फॉर एक्झाम्पल कोकोनटमध्ये. हे इम्पॉर्टंट आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सिन्सिटियम एंडोस्पर्म लिक्विड असतो कोकोनटमध्ये. का असतो तर कारण कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. ठीक आहे. सायटोकायनेसिस काय करतं, स्वतःच अगोदर आपणच डिवाइड होतं आणि कॅरिओकायनेसिस होतच नाही, त्यामुळे ही अशी कंडिशन निर्माण होते. इथे तुम्हाला प्रोफेज काय असतं, प्रोफेजमध्ये काय होतं मी तुम्हाला अजून एकदा रिकॉल करते. प्रोफेजमध्ये काय होतं, प्रोफेजमध्ये जे सगळे क्रोमोझोमल मटेरियल आहे न्यूक्लियसमध्ये जे सगळं आहे ते काय होतं कंडेन्स्ड होतं. ठीक आहे. यम फेजमध्ये काय होतं, जे कंडेन्स झालेलं आहे ते एका मेटाप्लेटमध्ये येतं. मेटाप्लेट म्हणजे इक्वेटरच्या अलाईनमध्ये येतं आणि त्यानंतर इक्वेटरच्या अलाईनमध्ये झाल्यानंतर ॲनाफेजमध्ये काय होतं, हे क्रोमॅटिड सेपरेट होतात, सेंट्रोमियर सेपरेट होतं. ठीक आहे. सेंट्रोमियर सेपरेट होतं. टिलोफेजमध्ये काय होतं, टिलोफेजमध्ये ॲक्च्युअली त्याच्यामध्ये ते नंतर न्यूक्लियर इन्व्हॉल्व फॉर्म करतं आणि त्यानंतर गोल्जी बॉडी, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम असे सेल ऑर्गॅनेस पुन्हा रिफॉर्म होतात टिलोफेजमध्ये. सायटोकायनेसिस कसं होतं, ॲनिमलमध्ये सेल फरो फॉर्म करून होतं आणि प्लांटमध्ये काय होतं, सेल प्लेट होते. एक महत्त्वाची कंडिशन इथे सांगितली आहे मी, सिन्सिटियम. त्यामध्ये काय होतं की न्यूक्लियसचं डिव्हिजन होण्या अगोदरच सायटोप्लाझम स्वतःचं डिव्हिजन करून घेतो आणि तेव्हा काय होते की अनेक न्यूक्लियस कंडिशन तिथे फॉर्म होते, त्याला सिन्सिटियम म्हणतात. हे कुठे शो होतं, कोकोनटमध्ये. म्हणूनच त्याचा एंडोस्पर्म कसा असतो, हा लिक्विड एंडोस्पर्म असतो. ठीक आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला या लेक्चर्समध्ये कळायला असेल. तरीही काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. त्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून नवीन येणारे लेक्चर्स तुमच्यापर्यंत येत राहतील. अजून तुम्हाला कोणता टॉपिक इथे शिकायला आवडणार हा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. मी त्यावरील लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.